यशया अध्याय 34। अहो राष्ट्रांनो, ऐकावयाला जवळ या, लोकांनो कान द्या। पृथ्वी व तीवरील सर्व काही, जग व त्यात उपजलेले सर्व काही ऐकोत, कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे। त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यावर होत आहे। त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे। त्याने त्यांचा वध करावयास लाविले आहे। त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील। त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील। आकाशातील सर्व सेना गळून पडेल। आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल। द्राक्षवेलींचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल। कारण माझ्या तरवारीस आकाशात उन्माद चढला आहे। पहा, शासन करण्यासाठी अदोमावर, ज्या लोकांचा सर्वस्वी नाश करण्याचे मी योजिले आहे, त्यांच्यावर ती उतरेल। परमेश्वराची तरवार रक्ताने भरली आहे, मांद्याने, कोकरांच्या व बकऱ्यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे। कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे। रेडे, बैल व गोढे हे सर्व त्यांच्याबरोबर पडतील। त्यांच्या रक्ताने त्यांची भूमी भिजून जाईल, तेथली माती मांद्याने भरून जाईल। सियोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय। त्याचे ओढे राळ बनतील, त्याची धूळ गंधक होईल व त्याचा देश राळेसारखा जळेल। तो रात्रंदिवस विझणार नाही, त्याचा धूर सदा चढत राहील। पिढ्यानपिढ्या तो ओसाड पडेल, त्यात कोणी कधीही संचार करणार नाही। पाणकोळी व साळू त्याची मालक होतील। घुबडे व डोमकावळे तेथे वस्ती करीतील। आणि परमेश्वर अव्यवस्थेचे सूत्र व शून्यतेचा ओळंबा त्यावर लावील। त्याच्या सरदारास राजपदासाठी बोलावितील, पण कोणी सापडावयाचा नाही। त्याचे सर्व अधिपती नाहीतसे होतील। त्याच्या राजवाड्यात काटेरी झुडपे उगवतील व त्याच्या किल्ल्यात खाजकुईली व काटे झाडे उगवतील। तो कोल्ह्यांचे वसतिस्थान व शहामृगांचे अंगण होईल। तेथे वनपशु कोल्ह्यास भेटतील। बोकडरूपी पिशाच आपल्या सोबत्यास हाक मारील। निशाचरही तेथे राहून आराम पावेल। तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करील, अंडी घालून उबवील व तेथील छायेत पिलांचे संगोपन करील। तेथे गिधाडे जोडप्या जोडप्यांनी जमा होतील। परमेश्वराच्या ग्रंथात शोधा, वाचा, या प्राण्यांपैकी एकही कमी असणार नाही, कोणी जोडप्या वाचून असणार नाही। कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, त्याच्या श्वासाने त्यास एकवट केले आहे। त्याने त्यासाठी चिठ्ठी टाकली आहे। त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यास वाटून दिला आहे। ते त्याचे सर्व काळचे वतनदार होतील। ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील।